नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे. हे बघा, तुम्ही म्हणाल हे काय, तर हे गवत आहे. पण हे साधं सुद्धा गवत नाही आहे. याला इंग्लिशमध्ये वेटीवर ग्रास म्हणतात, हिंदीमध्ये याला खस घास आणि मराठीमध्ये वाळा गवत असं म्हणतात. तर या गवताचा फायदा काय आहे? तर या गवताचा फायदा असा आहे की हे गवत जे आहे हे जमिनीखाली जवळपास 3 मीटर आत जाते. आणि याचा उपयोग काय आहे, तर हे मोस्टली जे आहे साऊथ रिजनमध्ये हे गवत होतात. आणि मी ते तामिळनाडूवरूनच ऑनलाईन मागवलेले आहे. जे टेकड्या वगैरे असतात मोठमोठ्या, त्या टेकड्यामध्ये लँडस्लाईड होतात, माती कोसळते, दगडं कोसळतात. तर तिथे जर याची आपण लागवड केली तर हे काय करतात, त्या मातीला पकडून ठेवतात. आणि याची मुळं जी आहे ती जवळपास 10 फूट 3 मीटर वगैरे अशी खोलात जातात जमिनीमध्ये. आणि त्यामुळे काय होतं की हे पाणी वगैरे पकडून ठेवतं. आणि जे माती आहे, इरोजन ऑफ सॉईल म्हणतो आपण ज्याला, म्हणजे ते खसून नाही जात. तर हा असा याचा फायदा आहे. तर हे आपण कुठे कुठे यूज करू शकतो, तर जसं आता कोणी जैविक शेती करत आहेत, तर आता जसं आपण बांधावरती पूर्ण झाडं लावले, तर हवेमार्फत जर आजूबाजूला आपल्या शेतात कोणी जर समजा फवारणी करतोय, तर ते हवेमार्फत येईलच. आपण ते अडवू शकत नाही. बांधावरती थोडेफार झाडं लावून आपण त्याला अडवू शकतो. आणि जे पाणी आहे, पाण्यामार्फत जे केमिकल आहे ते सगळं आपल्या जमिनीमध्ये येतात. तर ते जर आपल्याला अडवायचं असेल, तर आपण जर आपल्या बांधावरती हे गवत लावलं तर याचा खूप फायदा होतो. याची मुळा खोलवर जातात आणि हे काय करतात, एक बॅरियर म्हणजे एक भिंत म्हणून आपल्या भिंतीसारखं काम करतात आपल्या दोन्ही धुऱ्यांच्या मध्ये. आणि त्या बाजूचं जे केमिकलयुक्त पाणी आहे ते आपल्या शेतात येऊ देत नाही. आणि आपल्या शेतातलं जे पाणी आहे ते टिकवून ठेवतं, म्हणजे पकडून ठेवतं त्याला. तर असा या गवताचा फायदा आहे. तर मी जसं आता मी जैविक शेती करतो, तर जसं मी बांधावरती सगळीकडे झाडं लावलेली आहे. आणि मला ही माहिती मिळालेली आहे इंटरनेटवर, तर तीच मी आता करून बघणार आहे. मी पण ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. आणि याचे फायदे चांगले आहे. आणि याचे जे आहे हे जे गवत आहे हे पसरत जाते. तर याच्यापासून आपण अनेक ठिकाणी अजून हे उपडून आपण लावू शकतो मुळासकट. तर असा याचा फायदा आहे. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. अशाच निसर्गातल्या मी काही नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर